बसवाल्याचा ओरडा खाऊन आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. कारण आम्हाला लेट झालं होतं, त्यामुळे बसवाला बराच चिडला होता. आणि हे लेट माझ्यामुळेच झालेलं, कारण माझ्या नाटकाचा प्रयोग होता. त्यातून मी घरी आली. मग स्वराची थोडीशी तब्येत डाऊन होती. तिला डॉक्टरकडे घेऊन गेली. त्याच्यामध्ये आमच्या विरारमध्ये प्रचंड ट्रॅफिक. तर अशा सगळ्या प्रॉब्लेम्सवर मात करत आम्ही एका सुंदर अशा गावी जाऊन पोचलो. तर हे गाव आहे दिवे आगरजवळचं बोरली असं सुंदर गाव, जे की माझ्या मैत्रिणीचंच आहे. आम्ही आधीच ठरवलेलं की आम्ही एक छान अशी ट्रिप करूया कुठेतरी वर्षाच्या सुरुवातीला, किंवा मग 2025मध्येच आमचा प्लॅन झालेला, पण त्यावेळेला शक्य नाही झालं. म्हटलं चला वर्षाच्या सुरुवातीला आपण एका छान ठिकाणी जाऊन मस्त असं 2-3 दिवस फिरून येऊ. आणि आमच्या मुलांना सोबत घेतलं, खास करून मुलींना. आणि छान अशी आमची ट्रिप सुरुवात झाली. या ट्रिपला पुढचे ज्या काही गोष्टी आहेत ते तुमच्याबरोबर मी शेअर करते. तर इथे आम्ही सकाळी मस्त तयार झालो, नाश्ता केला आणि हे सगळं संपूर्ण निसर्ग सौंदर्य अनुभवत आम्ही पोचलो हरिहरेश्वर या ठिकाणी, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये 108 तीर्थक्षेत्र आहेत. त्याच्यातलं एक सुंदर असं हे तीर्थक्षेत्र, आणि खूपच सुंदर. मी हे ऐकलं होतं ह्या ठिकाणाबद्दल, पण मला प्रत्यक्ष जेव्हा बघण्याचा योग आला तेव्हा असं वाटलं की किती सुंदर ठिकाणं आहेत आपल्या महाराष्ट्रात. आणि का आपण दुसरीकडे जातो आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा परदेशांमध्ये जाण्याची आपण स्वप्न बघतो, पण आपल्या महाराष्ट्रात आपल्या आजूबाजूला इतकी सुंदर ठिकाणं आहेत ना, की अगदी नव्याने आपण त्या गोष्टीच्या प्रेमात पडतो असं वाटतं. मंदिराच्या परिसरात अशी माकडं होती, ती येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या भाविकांचं स्वागत करत होती. आम्हाला मंदिरात जायला थोडीशी लाईन भेटली, जास्त नाही, आणि ती लाईन पार करत आम्ही महादेवाचं छान असं दर्शन घेतलं. जवळ समुद्र आहे, आणि महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर बरेच फोटो वगैरे आम्ही क्लिक केले. लाईनमध्ये साधारण एक 10 मिनिटच लागली, कारण जास्त लाईन नव्हती. अर्थात त्या दिवशी नववर्षाची सगळीकडेच गर्दी असते, त्याप्रमाणे थोडीफार गर्दी होती. ती गर्दी पार करत महादेवाचं छान दर्शन घेतलं, आणि नंतर मग आम्ही समुद्रावर गेलो. तिकडे छान छान फोटो क्लिक केले. खूप आठवणी साठवल्या. आपण जेव्हा बाहेर जातो ना, तेव्हा आपल्याला जाताना असं वाटतं आपण किती खर्च करतो आहे, किती दिवस राहतो आहे, किती वेळ घालवतो आहे. पण हे सगळे आठवणी जेव्हा आपल्यासोबत आपण बघतो ना नंतर, तेव्हा खूप छान आणि मस्त वाटतं.